गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं जेव्हाही आपण पूजा करतो किंवा आरती करतो तेव्हा हे वाक्य नेहमी म्हणतो. पण गणपती बाप्पा की जय न म्हणता गणपती बाप्पा मोरया आपण का म्हणतो? मोरया शब्दाचा अर्थ काय? कधी याचा विचार केला आहे का? हेच जाणून घेण्यासाठी मी गेलो पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका मंदिरामध्ये. तर नमस्कार, मी तुषार देशपांडे स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत एका अशा मंदिरात ज्या मंदिराच्या नावापासून गणपती बाप्पांना जोडलं जातं आणि जिथे एक साधू आणि संत राहत होते ज्यांना गणपती बाप्पांचा साक्षात्कार झाला आणि त्यांचं नाव नेहमीसाठी गणपती बाप्पांसोबत जोडलं गेलं. तर चला सुरू करूया. खेरगाव येथील मोरया गोसावींचं मंदिर. मोरया गोसावी हे 14व्या शतकातील एक संत होते जे गणपतीची आराधना करायचे. त्यांना गणपतीच्या प्रेमात वेड आहे असं म्हणलं जायचं. कर्नाटक येथील शाळीग्राम फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते पुण्याला आले. पुण्यातील मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरात ते गणपतीची आराधना करायचे. वृद्धापकाळाने जेव्हा मयुरेश्वर मंदिरात जाणे त्यांना शक्य नव्हते तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवड येथेच पावना नदीच्या किनारी गणपतीची आराधना करण्यास सुरुवात केली. एके दिवशी आराधना करताना स्वतः गणपती बाप्पांनी त्यांना साक्षात्कार दिला व पवना नदी येथे त्यांना गणपती बाप्पांची एक शेंदुरी रंगाची मूर्ती प्राप्त झाली. त्यापासूनच त्यांनी इथे आराधना करण्यास सुरुवात केली. तिथे एका मंदिराची स्थापना केली व तेच मंदिरच मोरया गोसावी मंदिर म्हणून ओळखलं जातं.
कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझे व्हिडिओज. धन्यवाद.